छत्रपती संभाजीनगरमध्ये शहर विकास आराखड्यावरून नवा वाद निर्माण झालाय। महापालिकेने 22 रस्ते पूर्वीप्रमाणे मोठे ठेवण्याचा ठराव केला असतानाही राज्य शासनाने ईपीएममध्ये या रस्त्यांची रुंदी कमी केल्याचं समोर आलंय। राज्य शासनाने शहराचा विकास आराखडा ईपीसह मंजूर केला, मात्र या आराखड्यात शहरातील 22 रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। यापूर्वी महापालिकेच्या प्रशासनाने हे रस्ते पूर्वीच्या विकास आराखड्याप्रमाणेच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवला होता, मात्र शासनाने त्या ठरावाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं। शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली होती। त्यानंतर नागरिकांच्या हरकत आणि सूचनांवर सुनावणी घेऊन सुधारित आराखडा तयार करण्यात आला, मात्र अंतिम विकास आराखड्यात या 22 रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली नाही। महापालिकेच्या म्हणण्यानुसार या रस्त्यांसाठी आधीच जमीन संपादित करण्यात आली असून बाधित मालमत्ता धारकांना टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देण्यात आलाय। तरीही रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आल्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। या संदर्भात रस्त्यांसाठी संपादित करण्यात आलेल्या मोकळ्या जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्याचा पर्याय पुढे आलाय। तसेच ज्या रस्त्यांची अलाइनमेंट बदलण्यात आली आहे त्या ठिकाणी नवीन जमीन संपादन करून टीडीआर देण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे।